बदलापूरमध्ये शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार राडा झालाय। पैसे वाटपाच्या आरोपावरून शिवसेना आणि भाजपमध्ये दुसऱ्यांदा राडा झाल्याचं पाहायला मिळतंय। भाजप कार्यकर्त्यांनी मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केलाय। शिंदेंच्या शिवसेनेचे आरोप तथ्यहीन आहेत आणि पैसे वाटप केलेलं नाही असं स्पष्टीकरण त्यानंतर भाजपने दिलेलं आहे। यांची मिसेस भाजपाची मोठे राज्य स्तरावरती काम करतात। राज्य स्तरावरचं त्यांचं पद आहे आणि हे त्यांनी अशी पाकिटं आम्ही त्यांच्या रेड हँड आम्ही त्यांना पकडलेलं आहे। आणि राजन घोरपडे यांच्या ऑफिस आम्हाला जेव्हा खबर लागली की राजन घोरपडेच्या कार्यालयातनं पैसे वाटप होत आहेत तर मी तिथे आमचा एक मुलगा आम्ही तिथे थांबवून ठेवला। जशी ही व्यक्ती ही पिंक कलरची पिशवी घेऊन ज्यावेळी निघाले त्यांच्या कार्यालयातनं त्यावेळी मी त्यांच्या कार्यालयातनं पाठलाग करत आलो। त्यांचं घर इथे आतमध्ये आहे, ते आतमध्ये जाणार म्हणून मी त्यांना लगेच तिथे जागेवर थांबवलं। माझ्या मुलाने त्यांची जाऊन पिशवी चेक केली तर पिशवीमध्ये मला पाकिटं मिळाली। ज्यावेळी मी पिशवी ओपन केली त्यावेळी प्रत्येक मताला 3000 रुपये वाटप होतं। त्यांचा आज इथे वाटपाचा कार्यक्रम होता। मतदारांना वाटप करताना पाहिलंय का? मतदारांना वाटप करताना पाहिलं नाही, परंतु यांच्याबरोबर जी एक व्यक्ती होती त्याच्याजवळ स्लिपा होत्या, तो स्लिपा घेऊन माणूस त्यांच्या बरोबरीचा जो दुसरा बाईकवर होता तो पळून गेलेला आहे। महिला प्रचाराला घेतो त्या महिलांचे वाटायला द्यायचे पैसे होते 10 दिवसाचे पेंडिंग, ते आम्ही आज देणार होतो त्यांना। आणि हे शिवसेनेच्या महिलाच गुरुकमल बिल्डिंगमध्ये पैसे वाटताना 2 दिवस झाला आम्ही बघतोय। आमचं बिल्डिंगचं CCTV फुटेज तुम्ही चेक करू शकता। आता 1.5-2 तासापूर्वीच आमच्या बिल्डिंगमधली एक महिला शिवसेनेची तिच्याबरोबर एक हे बिल्डिंग फिरत होत्या। पण आम्ही प्रूव्ह नाही करू शकत कारण आम्ही त्यांच्या मागे नाही जाऊ शकत ना। मग हे जे पैसे होते हे मतदारांना वाटायला आणलेलेच नाहीये। ते मतदाराला वाटायला आणले असते तर त्याच्यावर नाव असते ना पाकिटावर।